आहे मुंबईमधून। एल्फिन्स्टन पूल हा बंद करण्यास विरोध होतोय। स्थानिकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा अशी मागणी स्थानिक करतायत। त्यामुळे स्थानिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली आहे। तर 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वराळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामात हा पूल पाडून या ठिकाणी नवा डबल डेकर पूल बांधला जाणार आहे। पण हे करताना या परिसरातील बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाहीये। त्या विरोधात हे स्थानिक आक्रमक झाले। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतर पुलाचं पाडकाम करा अशी मागणी ते करतायत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। श्रीकृष्ण, काय सांगाल? आपण बघतोय बऱ्याच दिवसांपासून या विषयीची चर्चा सुरू होती, हरकती मागवलेल्या होत्या, मात्र जे स्थानिक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग जो काही प्रश्न आहे तो निकाली काढला नाही का असा सवाल उपस्थित होतो आणि स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच फरा जो आहे अनेक दिवसांपासून जे आहे सांगण्यात येत होतं की एल्फिन्स्टन जो ब्रिज आहे तो बंद होणार आहे, पण काही कारणास्तव जे आहे तारखा पुढे येत होत्या आणि परंतु आजपासून जे आहे संध्याकाळी 9 वाजल्यापासून रात्री तो ब्रिज बंद करण्यात येणार होता। परंतु जो स्थानिकांचा जो आहे त्यांना विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांची अशी मागणी आहे की जोपर्यंत आमचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित जो आहे तो सोडवला जात नाही, MMRDA किंवा प्रशासनाकडून सोडवला जात नाही, तोपर्यंत आम्ही जो हा ब्रिज आहे तो बंद करून देणार नाही। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की स्थानिक जे आहे मोठ्या संख्येने या एल्फिन्स्टन ब्रिजच्या परिसरात जे आहे एकत्र जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर अजूनही एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे त्या ब्रिजवरून जे आहे वाहनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो ब्रिज जो आहे तो सुरूच आहे अजूनही। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर क्रेनच्या म्हणजे क्रेनद्वारे जो आहे बॅरिकेडिंग करण्यात येणार होती या ठिकाणी, म्हणजे ब्रिज बंद करण्यासाठी जो आहे बॅरिकेडिंग करण्यात होती, त्यासाठी क्रेन देखील आणून ठेवण्यात आलेला होता। परंतु